नमस्कार मित्रांनो, मी सुषमा पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खादाड म्हणती। तर बाप्पांचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी आणि आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आम्ही काय काय बनवतो नैवेद्यासाठी ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर 2 किलो इथे वाल आहेत आणि जे आम्ही साफ करतोय वाजले आहेत 7, जवळपास आम्हाला 1 तास तरी लागेल। तर चला तर मग आता वाल साफ करायला या। वहिनी हाय। तर आमचे हेड शेफ जे आहेत ते पाया पडून आता आम्हाला शिकवायला चालू करणार आहेत। इतक्या वर्षापासून जेवणाचं सगळं बघत आलेले आमचे सासरे बुवा आता या माझ्या सुना आल्यात, भावांच्या मुली सुना आहेत त्या आता गेले 2-3-4 वर्षापासून आणि मोठी माझी सून पहिल्याच घराण्यातली ती सर्व सांभाळतो आणि 2 नंबर आलेले आहे, अजून 3 नंबर चोपलेले आहे आणि 4 नंबर बाहेर आहे, ते सर्व येऊन काढतात। सागरराम पाटील 4 दिवस झाले डेकोरेशन बनवतात। काय काल आपला ओक्या करून आम्ही गणपती आणायला गेलो होतो, त्याने पण काढलेले आहे ब्लॉग तिकडे, ते तुम्हाला माहिती पडेल, दाखवतील। बस 2 माणसं लाईक करा मला। बोला। रामसागर पाटील, सागरराम पाटील, मधुर माधव पाटील आणि मयूर राम पाटील हे तिघांनी हा डेकोरेशन बनवलेला आहे गणपतीचा। बघा कसा आहे तो। ओ मी पण होती। हा, आणि पप्पी सागर पाटील बनवलेला आहे गणपतीचा मकार। हे बरोबर नाही ब्लॉग वाले। जमा देऊ आजच्या जमा देऊ ना परातीमध्ये त्याला तरी पण चालेल। काय बोल नको चल पेनला जाऊन इकडे आवडत गाडी घेऊन येतो। फिरत होता अरे ते साडी चाल झाली लग्नाची, एवढा शोधला युट्यूबवर व्हिडिओ चालू आहे। तर 8:45 वाजलेले आहेत आणि आमचे वाल सगळे साफ करून झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास आम्ही वाल साफ करतो। तर सुरुवात करण्याआधी आम्ही शेगडीची पूजा करतोय। आता पप्पा शेगडीची पूजा करणार आहेत, विडा सुपारी नारळ ठेवून की जे काही आम्ही जेवण करू ते व्यवस्थित आणि छान व्हावं आणि अग्निदेवताला मान। कुणाची बॅग आहे? माझी। पिशव्यातून शोधत होते आणि भेटत नव्हते, नंतर भेटला।
वलकीच पण येणार आता तो बॉडी तो लंबू किती बाबाच्या वरती आणि हे काय पोरी चपल्या बरे आहेत ना बाय काका बाबू बरं आहे ना बाय बरे आहे ना असं द्या मी जाते जाऊ बघायला जायचं ते मिरच्या वाफेवर काढलं तरी सगळे टाकू ना आपल्या गणपतीचा ना व्हिडिओ बघताय तो कुठे लावायचा बघा तुम्ही इथं झाडा पाहिजे होती माहिती आहे पण ती लय मोठी होती बाबा सूटच होत नव्हती मिळालं बरोबर अगो बाबू काठी मारता ना तर त्यांनी फुटली तर भरायला हा नैवेद्याचं ताट भरणार आहोत तर सुरुवात करूया तर आपल्या सायली वहिनी भरणार आहेत मध्ये टाकू ना तर आमचे सासरे बुवा शिकवत आहेत तर आम्ही पहिला छान असा गरम गरम भात ह्याच्यामध्ये येते वरण वरण उजव्या बाजूला ना भाज्या उजव्या बाजूला हा भेंड्याची भाजी दरवर्षीचा आमचा मेनू पहिल्या दिवशीचा फिक्स असतो भरलेली मिरची तर बघा आमच्या घरी सकाळी जसं मी तुम्हाला दाखवलं हे 2 किलोचे वाल आहेत इथे ठेवू इथे ठेवा हा भात हे होईल इथे वहिनी भात काढतायत हे प्रसादासाठी दही भात बनवण्यासाठी तर आई इथे पापड तळतायत बाबा आहेत ना तिकडे तर बाबा आता अगरबत्ती लावतात आमचे छान असे गणपती बाप्पा तर मोठे बाबा आता आरतीची तयारी करतायत तर आता दुसरा नैवेद्य घेतो आहे मोठी पानं कर 5 पहिला आपण जेवणाचा बनवला आणि दुसरा आता साखर दे जरा भात घेतायत दही नारळ काढलं 4-2-3 नारळ आणलं इकडं हा बाप्पाचा मेन नैवेद्य आहे ज्याच्यामध्ये भात घेतलाय गरम दही एक मोदक पहिला आणि मोदक काय झालं इथं भरला भरला घे काय झालं साखर घे पेन पेन त्याच्यावर नाही लिहित साखर टाकली आणि आता 21 मोदक ठेवणार आहोत नम्र विनंती गर्दी करू नका
आगे आगे तर हेच आहेत आमचे दीर जे मध्ये मध्ये बोलतायत. तर असा आपला नैवेद्याचा प्रसाद तयार झालेला आहे. कुठं आहे तर असा नैवेद्य बाप्पाला ठेवलेला आहे. आमच्याकडे प्रसादाची एक वेगळी पद्धत आहे. बघा प्रत्येकाला असं केळीचं पान दिलं जातं. वहिनी घ्या अर्धा करा ना. आणि हा जो आपण नैवेद्य दाखवलेला होता बाप्पाला तो सगळ्यांना दिला जातो. मग एक्स्ट्रा ठेव. बाबांना दे बाबांना दे. बाबा बघा सगळ्यांना प्रसाद वाटतात. पाणी दे पाणी दे पाणी दे पाणी तर इथे तस्माईने मोदक खायला चालू पण केलेला आहे. तुम्हाला दोघे येत पण बेकत पण मोदक एक्स्ट्रा द्या. मोदक घ्या नंतर घ्या. मला हे सोबत त्याला साधावाला द्या. इकडचा कोपऱ्यातला द्या. घे घे घे. लपून छपून मोदक कोण खातात. पाणी घ्या पाणी घ्या. इथे बघून खायचं. मला माहिती आहे. इथे बघ इथे छोटेपणी खाल्लेला सोडणार आहे आणि प्रसाद खाणार आहे. लहान मुलांनी चालू केलंय. गणपती बाप्पा.